काय झालं ती अंगाई खाली बिगाबर वावर वखरलं इकडे 2-4 गटके घातले ना आता एवढं राहिलं पण नेमकं बैलांना पाणी पाजेल नव्हतं चारा खायला नव्हतं त्यांनी सकाळी मग ते आता 1-2 तास बांधले आता आहे ना पुन्हा घेऊन येतो एवढं वखरून घेतो नंतर हे या ठाण कोडकं जू या इकडं झापट ठेवून देतो म्हणजे मग नाही भाऊ बंदलही त्रास देते रातचेच यायला बसले उद्या एखाद्याचं वाकरायचं असलं का जुळून कोडकं लगेच घेऊन जातील असे तर काही माणसं आहे लय अवघड आहे देवा वाचून सुना ग माझा झुरताय मना मना माल वाचून सुना ग माझा झुरताय मना मना देवा वाचून मंदिर सुना व मंदिर सुना याचा पुजारी कोण ग माझा झुरताय मना मना देवा वाचून सुना ग माझा झुरताय मना मना खाऊ मॅडम का बरं गाणे गातोय मग आता इड मळ्यात कोणी टाइमपास नाही ना हो मग एकटाच बडबडतो का मग आता तसं मला एकट्याला गागता येतं येता का हा इथं काय करतोय इकडे काही नाही ते थोडं वाकरायचं राहिलं या ग हा हे तुझं आहे का हो हे माझं ना शेत सगळं सगळं खाऊ तुम्ही इकडे कुठं इकडे असंच आले पाहिलं चोर सुटले ना मग चोरांना धरायचंय जरासं मग इकडे काचे चोर अशाच ठिकाणी लय राहत्या हो मॅडम इकडे कुठं चोरही नाही कोणाचं काही चोर येलही नाही कोणानं अशी बुम काही नाही नाही ना चोरी झाल्या मग येता पोलीस स्टेशनला गागत चोरी झाली हाय का नाही नाही आज पोहतात आपल्याला आहे ना पोलीस स्टेशनची पायरी माहीत नाही मॅडम नाही ना नाही नाही इथून पुढे चढू नको मग हो नाही चढणार नाही सांगू राहिले आणि हे खरंच तुझं आहे का शेत हो हे माझंच ना मॅडम का लोकांचं म्हणून तू तुझं म्हणून राहिला नाही हो मॅडम या बा त्या बा ते बाबळी दिसते खालून त्या काट्याच्या हा तिडून मी त्या घरा पोच लागलो असा उभा हा का तुझ्या वावराच्या शेजारी कोण राहत रे माझा चुलता आहे ना भीम्या हा का हा कंप्लेंट केली त्यांनी का म्हणून काय त्याचा बाण कोरितो म्हणे सारखा कोण मॅडम मी नाही मग मी मॅडम तुम्हाला वाटतं का हा पिणे असा करीत वाटायचं काय लोकांचा घटक्याचा भरोसा नाही मी तुला ओळखीत नाही पाळखीत नाही तुझ्या काय भरोसा ठेव मी अहो मॅडम माझं काम करू माझ्या बसा माती जातीन तुम्ही म्हणत्या याचा बांध कोर आणि त्याचा कोर अहो तुम्हाला खोटं वाटेल या बा बिगाबर तर मानीच तर पडेल त्या बाबा आपली ए बाबा मी ना तू काही बिगाभर पाहायला नाही आले पडेल का नाही पडेल तू लोकांचे बांध का करीतो ते सांग आधी अहो मी नाही कोरेल या बा तो त्या बांधावरून बिम्यानं का केस केली असल तर तो एक माणूस आला का हा मग तिडून असा बांध आहे तुम्हाला सांगतो तो बांध माझा आहे हा भीम्याची इकून कोरितो नाही तर तुम्हाला खोटं वाटेल तर पाहायला चला किती सरळ होता बांध असा वाकडा झाला म्हणजे तो याड आहे का कंप्लेंट द्यायला हा काय होतं तो भीम्याच कोरितो आणि आमच्या हे देतो नाही म्हणजे तुम्ही लोकांनी येडे चाळे करायचे आम्ही निस्तरीत बसायचे का आम्हाला कामा नाही दुसरे अहो मॅडम नका दाती येऊ खरंच मी नाही कधी बांधायला पावडं नाही लावलं पोलीस स्टेशनला चाल तू त्याशिवाय तू वटमी येणार नाही चाल पोलीस स्टेशन हो मॅडम काला पोलीस स्टेशनला नेत्या नाही आजपर्यंत तू कधी गेला नाही ना मग आता चाल हो मॅडम मला तुमचं आडनाव पहिलं सांगावं तुला माझ्या नावाशी काय करायचं मला ते सांग तसं नाही आता आम्ही रोज गावात जातो ना हा मग तेव्हा आमच्या पोलीस स्टेशनला अशा मॅडम दिसल्याच नाही भाऊ दिसल्या नाही ना नाही कालच आले मी बदली झाली का हा आधी कुठे होती नाशिकला मग नाशिक वरून इकडे झाली सायखेडला सायखेड्याला अरे वा जोशी मॅडम म्हणते मला जोशी मॅडम हा मग तुम्ही राहिला कुठं नाशिकलाच आहे हो का हा मग जाऊन येऊन करते तुला काय करायचं एवढ्या 12 पंचायती अहो मॅडम मी जाऊन येऊन करीन भाड्याने येईन नाही तर कुसकुटीने येईन तू तुझं पुढचं उकरू नको तू चाल आता पोलीस स्टेशनला तुला सांगते मी काय ते अहो मॅडम पोलीस स्टेशनला नेऊन काय करते तुला चांगलं कळलं ना काय करते चाल तू अहो चाल एक काम करा तुला लय मॅडम सवय ना लोकांचे बांध करायचे तू चांगले बांध करते मी चालतो अहो ऐका ना थांबा 2 मिनिटात ऐकून घ्या तुला यायचं नाही ना बऱ्या बोलानी मग अहो मी काय म्हणतो पोलीस स्टेशनची पायरी कधी मी येंगेल नाही मग आणि यांगायला लावू नका मग लोकांचे बांध करीतो का अहो तुमची शपथ मॅडम ए बाबा माय शपथ का नाही घेतो तुला अक्कल आहे का हा हो, मॅडम. तू कोण भाऊ बनकीन का चुलत बिलत लागते मी
बरं गेली असेल तोंडातून तुमची शपथ, पण माझं 1 मिनिट ऐका घरी बायको बहीण नाही का? आहे ना सगळे, मग पण जाऊ द्या इडच जाग्यावर मिटून घ्या. काला पायरी अंगायला आहे त्या पोलीस स्टेशनची. काय जागेवर मिटवायचं सांग. काय तुमचं काय घेणं देणं असेल ते मिटवा. रिश्वत देतो का मला? रिश्वत देतो? नाही नाही तसं नाही, इड मिटून घ्या आणि ज्यानं माव केस केली ना त्याला आहे ना त्यालाच न्या. असं म्हणतो? हो. बरं दे मग, किती देशील? आता तुम्ही एक शब्द तर सांगा. दे 15 दे. हो 15 एवढे नसतील. चाल मग, नसतील. हो मॅडम, हो खिशात असतील तेवढे न्या ना. नाही नाही, तुमच्या कला राहते पण तुम्हाला दाखवायचे नाही राहती. फक्त आमच्यापर्यंत आला का तुमच्या जवळ संपून जाते. मॅडम मळ्याच्या वस्तीला एवढे माणूस पैसे संगत होतं का? हा, माणसाला खोडलं तरी पैसे पडा त्या बादा. नाही विचार करायची जुकती गोष्ट आहे. हा, बरं देणार आहे का? काय नाही हो जाऊ घेऊन जा मॅडम, लगेच न्या, पण मग एवढ्यात मिटून घ्या. पुढे चाळे नाही चालले पाहिजे बरं का? हो मी करेलच नाही चाले. ऐका तुम्ही ना 2 मिनिटं ऐकून घ्या. माझा तो आहे ना, तो मला नाही माहिती कोणी तुमचं. मा चुलताचे हा. तो भीम्या, हा, त्यालाच त्याच्यावर केस उलटी करा. ते माझं पाहून घेईन मला काय करायचं. ये बा मॅडम, ये ना 15 नाही भरणार, पण ये 12-1 हजार रुपये आहे मॅडम. चालेल, एवढे सांगू नका कोणाला. मी सांगत नाही, पण तो भीम्या आहे ना पुन्हा उचला बा. ते मी करेल, मला काय करायचं मला काम सांगायची गरज नाही मला. हा चालेल. या बा म्हणजे कराय गेला मारुती झाला गणपती, हा म्हणजे त्यानं झक मारली आणि पिण्याच्याच बोकांडी येऊन पडलं. हा, मी काय सांगितलं इथून पुढं लक्षात ठेवायचं. अहो मॅडम मी खरंच कोणाची बांधी. एवढं चैन द्या. हो मॅडम, आता 12,000 दिले तुम्हाला, तेवढ्यात घ्या समाधान करून. हो ही चाईन मला माय सासू सासऱ्याने दिली पोळ्याला. बरं आता काढतोय का? अहो एवढी तर राहू द्या. एवढी सासरा परत करायला लावायची. काढ लवकर. हो. अरे टाइम नको खोटी करू, काढ लवकर. अहो असं करू. काढ. हो मॅडम चाईन राहून द्यायची होती. हा, बायकोला परत सांगायचं. बरं बोला मी. अहो काय बो जा घेऊ मग काय आता. परत नाटक नाही आले पाया का ना? हो नाही येणार. लागतो का आम्हाला? आवड हा माझ्या काम युवर मागा सारखा. बरोबर आहे. अहो तुम्ही पाहिलं ना, याला म्हणते पोलीस खातं भो. कोणा एवढी जमीन उकाडली तर याची केस त्याच्यावर ठोकावं आणि त्याची याच्यावर ठोकाना. गेली बाई 12,000 घेऊन गेली. 2-3 हजाराची चाईन घेऊन गेली. म्हणजे कसं काय पिण्या काय या शेतीत दगड उत्पन्न भेटाना. एवढा पाऊस झाल्या पाहून तर मला रुपया उत्पन्न नाही. उलटे 15-16 हजाराला बुचान बसलंय. जाऊ दे मध्ये. आता मी ना त्या भीम्याच्याच घरी जातो. त्या काकून त्या असतील घरी, त्यांना सांगतो. तिकडं पोलीस आलता, त्याचं मा भांडण झालं तरी चालेल. चल जातो त्या भीम्याच्या घरी. बाई एवढ्या वर्ष झाले लग्नाला, कधी नवऱ्याने लवकर घेऊन नाही दिलं. आता घेतलंय ना, आता पक्की हाऊस करते. कसं दिसत आहे बाई, वाटत आहे. गेली का नाही वावरामध्ये का बसली कुठं जाऊन? बर तिला गम पस्तावा काहीच नाही. ते काल सोनं आणलं, त्या सोन्याचंच याड भरले का आणि तेच बसली सारखं चाळीत. ती स्वते हा, मला वाटलं वावरात गेली काय तू? वावरात का आलो? मग वावरात नाही गेली मी आज. माहिती काल आणलं तर तो लगेच अंगावर घातलं का? पहा ना मी कशी दिसते, बरी दिसते. मग देखणी दिसती काय पाहायचं आहे तुला? आहे ना, मला ना पोती पेशर आणि हरले आवडला. अगं आवडला तो घालायलाच घेतलाय, पण 2 दिवस बाजूला ठेवून द्यायचा ना. काल बाजूला ठेवायचा? बाजूला ठेवायसाठी केलाय का हार? म्या अगं तू बाजूला नको ठेवू, मला त्याच्याबद्दल नाही. तू घालती तर मला मस्त आनंद आहे, मस्त गोड दिसती. पण मग दाना कामधंदा करावा, हे करावा का नाही ते दागिनेच पाहून काही खायला देणार आहे का? केले ना जगाला दिसत आहे का? तो दाखवायला लोकायला मी एवढी टाक केली. त्या तुम्ही आता इथं बोलत आहे लोकांचे सुना पाय सोन्यामध्ये निसं ना आंघोळ केली त्यांनी. हा मला एवढं माहिती, लोकांना लाख केला असं आपण कोणाची बराबरी लावू नये. लोकांना 10 तोळे केला असं आपलं 2 तोळे का ना आपल्याला भूषण राहत आहे. पण आपल्या मायमामध्ये राहायचं ग. मायमामध्येच ना मी का कोणाकडे गेले दाखवायला मी. तेच बसली तू इडं हे करी. ते वावरात काय कामधंदा पाहायचा काय करायचं त्या बाय.
सगळ्या बाया कोण कांदे लाविते, कोण निंदिते, कोण काय करतंय. मला ना आज आहे ना लय कंटाळा आलाय ना, हात पायावरून असं वारं गेलं असं वाटत आहे. कटाळा काच आला. येऊ का? मला आज आत्या कोण गावची पाहुणी पहा ना. या बसा. इथं वेगळी दिसते. वेगळी नाही काही, तुमच्या गावात कालच बदली झाली माझी. हा का? हा. कुठं होत्या आधी? आधी का नाशिकला. हा का? हा. खाऊ मॅडम, तुमची कालच बदली झाली इकडं, मग आमच्या का घरी काय काम काढलं तुम्ही? ड्युटी. काची? येस, जे होईल ते ड्युटी. तुमचं नाव सुमन कुठे आहे ग? हा. स्वाती कुठे? हा मीच. तुम्हाला माहित नाही काय झालं काल? नाही बाई, आम्हाला एवढे उद्योग करायला आमच्या कामामध्ये आम्हाला काय माहिती होते. पोरं आले गावातून फिरून बोलले काही तर. बरं. काही संबंधच नाही ना आम्हाला काय माहिती व्हायला. तुम्ही काल कितीची शॉपिंग केली? शॉपिंग? हा. त्या आपण साड्या घेतल्या ना हा. 2000च्या. आणि मग त्याच्यात काय एवढं विशेष आहे? सोनं किती खरेदी केलं? आत्या तुम्ही सांगितलं होतं का? नाही बाई. तुम्हाला काय माहिती आम्ही सोनं खरेदी केले? अहो मी पोलीस आहे, मला कसं माहित नसणार? ऑन ड्युटी पोलीस आहे मी. नाही नाही, ते पोलीस जरी असले तर आपण कुठं चोरीचं केलंय तरी आपण कसं कसं नोटा मोजले. तेच, तुम्ही नोटा जरी मोजलाय ना, हा. जे तुम्ही आणलंय ना हा. ते चोरीचं आहे. कसं काय? कसं काय? हा? कसं काय सांगा म्हणजे ना. आता तुम्ही मला प्रश्न विचारणार का? हे आम्ही ना ते तांबट्याचे पैसे झाले ना, या असे राहते नाही खेळीमेळी होते ना, मग आम्ही ते गुंतून टाकले. दुकानदारा काय घेतले म्हणले आज आपण करून ठेवलं तर तेच उद्या मोडता येतंय. कितीच घेतलं मग आजी? ते ना 5 लाखाचं घेतलं आम्ही. 5 लाखाचं. हा. पावती बिवती घेतली त्याच्याकडून आम्ही. घेतली का? हा. तुम्ही शहानिशा केली का ते नक्की तेच आहे का दुसरं आहे का चोरीचं आहे? आता बाई आम्ही कॅच मोजली त्याला, त्यानं दडदडीत पावत्या करून दिल्या. आता कायम घेतोय त्याच्या याच्यावर घेतलं बाई आम्ही. हा, तुम्हाला एक सांगू का? हा. तुम्ही जे बी सोनं खरेदी केलंय ना ते सगळं चोरीचं आहे. आम्ही असे तुमच्यासारखे 4 जणांकडून वसूल करून आलोय. त्याला बी आम्ही अटक केली. तो आता जेलमध्ये आहे. त्याला 1 जणांनी विकलं आणि तो चोर होता. त्या चोरचं आमच्याकडे एवढ्या कंप्लेंट होत्या ना का आम्ही ज्याचं सोनं झालं त्याला नेऊन दिले. तुम्ही बी तुमचं सोनं पटकन आणा आणि माझ्या ताब्यात द्या. स्वते बाई, आपण एवढ्या दिवसापासून सोनं केलं एवढं, अशी अवकल कधीच झाली नाही. मी नव्हतं इथून माग म्हणून नाही झाली. काय माहिती बाई. आता ना या बाई ताई, आम्ही ना गावाच्या बाहेर राहतोय. हा. गावात कसं आहे, एकाच्या तोंडीचं 10च्या तोंडी होते. आलं का लक्षात तुमच्या? बरोबर आहे. त्याच्यामुळं गावात तवाच बोंब होती. तसं मळ्यात कोण एवढं माहिती करतं? म्हणून तुम्हाला माहित नाही, म्हणूनच मी चांगल्या प्रेमाने सांगते. काल जे घेतलंय ना ते सगळं जमा करून द्या. ती सिलिंग होणार आहे, तिथं जाऊन परत ज्याचं त्याचं जे चोरीचं आहे त्याला द्यायचंय. आणा लवकर, मला टाइम नाही. मला अजून परत पुढे जायचं, अजून भरपूर. बरं मी काय म्हणते, या बाय आम्ही पैसे देऊन घेतले, आम्ही काही लुंबाडून नाही आणलं त्याच्याकडून. त्यानं दडदडीत एवढे बिल दिले आम्हाला. हा, मी पण आमची जेवढी रक्कम दिली ना तेवढी रक्कम आमची देऊन टाका, आम्ही कुठं बी करू. हा, मी माझ्या भरोसा ठेवा. त्याचं झालं ना, तो सुटला ना जेलमधून का तुम्हाला त्याच्याकडनं आम्ही कॅश काढून देऊ. पण आम्हाला कोणी बोललं कसं नाही त्याला अटक झाली. बरं तुम्ही आणा ना लवकर, मला टाइम नाही. आणा लवकर. सासूबाई या मॅडम काय म्हणून राहिले? हा ना ग, येतं चांगलं डोक्याला ताण झाला. त्याची का रांडकी ज्याची मला वाटत त्या चोरीचं घ्यायची त्यांची साखळी असं काहीतरी दोघायचं विचारानं घेत असतील. अहो तसं नाहीये. तो जो चोर होता का चोरी करणारा, तो चोरी करून आणायचा आणि दुकानदाराला कमी पैशात द्यायचा. तो कमी पैशात द्यायचं झालं, पण यांनी मेल्यानी आज काय गरीबाला एवढ्याला बी फासावलं. हा तिकडं निम्या पैशात घेतो आणि चौपटीनं पैसे कमीतो. हा तुम्हाला तेच सांगू राहिले मी, हा चोरीचा माल आहे सगळा, पटकन आणा. मी काय म्हणते, पण जो त्याला इकितोय तो कमी भावामध्ये त्याला इकितोय, मग त्याला पकडलं का? त्याला बी पकडलं आणि त्यालाही पकडलं, पण जे ज्याचं सोनं आहे त्याच्या ताब्यात गेलं पाहिजे का नाही? ते गेलं पाहिजे, पण आमची कॅच आम्हाला मिळाली मिळाली पाहिजे. म्हणजे बास ना. हा, नाही तर मग काय आम्ही हातचं जाईन पळत्याच्या पाठीला. आजी हे साहेबांना दाखवलं नाही एकदा. जर हे चोरीचं असलं तर ते त्यांचं जमा होईल ना, आणि जर नसलं तर तुमचं तुम्हाला भेटून जाणार, तर पैसे भेटतील. दोन्हीतून काहीतरी होईल. तेच तर बाई, नाही तर मग काय ते काय बी बहाणा केला ते बरं ना. दाखवा ना, कुठं आहे ते सोनं? हं? त्या काय तिच्या अंगावर घातले. हे आहे का? हा एवढं केलं का? हा.
केलं म्हणजे म्हणले आपण पैसे मोजेल बाई, आपलं कुठं चोरीचं आहे तरी आपल्याला एवढं येऊन राहिला. बरं बरं द्या, काढून द्या पटकन, काढा. अहो ते टमाट्याच्या भावरात लागत तसे राबले आणि हे घेतले आणि त्याच्यात तुम्ही म्हणते काढून द्या. आवडी हौस झाली नाही घालून मावली. अहो तुमची परत हाऊस होईल. सांगू तर राहिले ना, किती बोलायला लावता मला. काढा लवकर. नाही नाही, मी काय म्हणते ऐका त्या का, आता तुम्ही एवढं सांगत आहे ना तुमच्या इमानदारी, आता मला तर काही यावायचं नाही तिडवं, पण तिलाच तुमच्या बरोबर लाविते. हा स्वाती आता नका लावू. मी गेले का, मला अजून 2 घरी जायचे, 2 जणांचा ऍड्रेस द्यायला मला अजून. तुमच्या पण मग आम्हाला कसं काय कळन तुम्ही त्याच्या का परत चौकीला या ना आजी. मला अजून पोलीस स्टेशनला येऊन जमा करतो ना आम्ही. मग मी काही येतं का झक मारायला येईल का? ती काय म्हणते ताई, ऐकलं का तुम्ही, तुम्हाला अजून 2 ठिकाणी जायचंय हा. ना, तर मी स्वतः जाऊन तिकडे पोलीस स्टेशनला जमा करते आणि तिकडे थांबते तुम्हाला म्हणजे येऊ. आमची कशी नोकरी चालल्या गेली पाहिजे, आहे की नाही? काय बोलता आजी तुम्ही? म्हणजे तुम्हाला आमचा विश्वास नाही, आम्हाला कस काय तुमचा राहील सांगा विश्वास बरं. नाही चालला इथं. मग सरांनी मला कशाला पाठविले? नाही नाही, पण मग आम्ही तुम्हाला काही चुकीचं बोलतोय का? आम्ही काय म्हणतोय, तुम्हाला 2 घरी जायचंय ना अजून, तर ती म्हणते मी पोलीस स्टेशनला जाते, तुम्हाला येऊ तिकडे थांबते मी. नका नका, माझ्याकडे द्या, वाटलंच माझ्यासोबत चला, द्या लवकर. आजी तुम्हाला माहिती का, चोरीचा माल घेणारा आणि देणारा हे दोन्ही पण गुन्हेगार असतात. झालं तुमचं म्हणणं, पण आम्ही एवढे सोने केले आणि एवढ्या खरेद्या केल्या ना, या अशी तोमत कधीच आमच्या घरी आली नाही. नाही मग मी उलटी केस घुमवू शकते तुमच्यावरती, चालेल का तुम्हाला? उलटी कशी काय गो? ह्या वयात तुम्हाला दगड फोडायला जायचे का? उलटी कशी काय येईन आमच्या? मग तुम्ही घेणारे पण गुन्हेगार, मग तुम्ही बी त्यांना सामील आहेत. पण अहो मॅडम असं कसं म्हणते, आम्हाला काय माहिती तो चोरीचा माल विकतो. मग आम्हाला काय माहिती तुम्ही खरेदी करून आणला म्हणून. पटकन काढा आता. स्वते हा. जाऊ दे, तू ये ना ते काढून दे, आणि तो शहरात आला का थोड्या वेळानं, हा. मग तुम्ही 2 जण आहे ना तिकडं जा, पाहू दे काय खरं काय आणि खोटं काय. अजून काय काय घेतलंय? ते तेवढंच आहे बाई. एवढं 2? हा, एवढं 5 लाखाचं आहे? 5 लाखाचं. मग ते जाड आहे ना हो, हे पानच 2 तोळ्याचं आहे. बरं या संध्याकाळी चौकीला. हा पा, आता तुमच्या इमानदारी तिला पाठवते, आता मला तर काही यावणार नाही तिडव. आमच्या इमानदारी एवढं चांगली इमानदारीची लागून चालली. या संध्याकाळी चौकीला. का आत्या, इकडून तिकडून घातलं मी अंगावर सोनं, तुमच्या मनातल्या खूपच होत आहे ना. अगं काच खोपायचं, तुला आणलं नाही तर लगेच अंगावर घालायचं, 2 दिवस ठेवून द्यायचं का काय करायचं, लोकांच्या डोळ्यावर येतंय येवतंय. आता असं काय माहिती तरी आपल्याला. पण तुम्हाला दाखवलंच नाही माझा आनंद. वा, हा, तुला तर येऊन जाऊन तेवढं तू उलट बोलता येतंय. ते गेले मायात, आता त्यांच्याकडे जाते, त्यांना घेऊन जाते पोलीस स्टेशनला. हा जाय, काय निर्णय लागतोय पाय आता तिड. जाऊ का? हा, काही मेल्यानं कसं फसवलं काय माहिती. जाऊ दे आता, या 2 नवरा बायको जातील पोलीस स्टेशनला, पाहतील काय निर्णय लागतोय काय नाही. असं कधी घडत नाही, आज पहिल्यांदाच घडलंय बाई. एवढं सोनं करीत आले मी, पण केव्हा फसले नाही. चला. बापरे, एवढं चालून चालून दम लागला मला आता. माल झाले ते सगळे हात, कोणी दिसत नाही. नाही म्हणता म्हणता आता लई निघालो, पण तिथंच बसते आता. असं दमही मला लई लागलाय. ऐक एवढा आनंद होतो ना, टेन्शनच नाही कमवायचं. आता 30 लाखाचा माल सहज झाला असं आज. हेच 50,000 असं बाई, एवढं सोनं करीत आहे कसं. मग दे, आपलं तर काम झालं ना, ते लय महत्वाचं आहे. बापरे, वाटलं नव्हतं मला एवढ्या सोन्याच्या बांगड्या असतील. हे भगवान, लईच काही काही अजून पण. हो, अजून काय. वाव, हे तर सगळंच आहे, म्हणजे सगळा सीट गेला होता. लय दागिनं दिसतात. माझी येते. होय, हो. इथं पोलीस खात्यात आहे का काय? हा, कोणत्या ब्रँचला आहे? ते आपल्या नाशिकला. नाशिकला? हा, नाही, नाशिकला आहे बरोबर आहे, पण ब्रँचला नाव आहे का नाही काय? आहे ना. काय आहे?
जोरात ठसका लागलेला दिसतोय. म्हणजे ब्रँडचं नाव विसरलं का काय? नाही नाही तसं काही नाही. मग ते आपलं इकडे ना चोरी झाली होती ना त्याच्यामुळे मग आले होते. काय हो तुम्ही कोणत्या ब्रांचला आहे? मी का? हा नाही माझं जाऊ द्या सगळ्यात महत्वाचं. पण मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर नाही दिलं. कोणतं उत्तर? हा कोणतं उत्तर? कोणत्या ब्रँचला? मी का? हा आणि किती साली पोलीस मध्ये भरती झाला आता? मला झालं का 4 वर्ष. 4 वर्ष झाले. पण त्याला साल बिल आहे का नाही काय? त्याला का 2013. 2013. 4 वर्ष झाले आणि 2013 मध्ये हा हा? नाही आता होते ट्रेनिंगला. ट्रेनिंगला होता का? हा. म्हणजे 2013 मध्ये ट्रेनिंगला होता. हा तुम्ही कोणी पण? कोण मी? हा मी हवालदार गंगाराम. बारके हवालदार म्हणतात मला. मग मी PS आहे. PS आहे का? हा. नाही PSI असलं ना तरी पण तुम्ही आम्हाला पॉइंट मध्ये सापडला आता. कोणत्या पॉइंट मध्ये? हा अहो तुम्ही काय म्हणला 2013 मध्ये भरती झाला. वर्ण म्हणताय 4 वर्ष झाले. आता 2024 चालू आहे. हा मग 2020 मध्येच भरती व्हायला पाहिजे. 13 मध्ये कसं काय भरती झाला? त्यानंतर मी आजारी होते ना 4-5 वर्ष. 4-5 वर्ष? हा ते मला पोटाचं अपेंडिक्स झालं होतं. पोटाचं अपेंडिक्स झालं होतं का? हा. मग ऑपरेशन वगैरे झालं का? हा मग हा किडा काढला ना बाहेर. हा का? हा. कोणत्या दवाखान्यात ऑपरेशन झालं? ते सिव्हिलला. सिव्हिलला? पण कोणत्या? सिव्हिलला नाशिकच्या. नाशिकच्या? हा डॉक्टर कोण होते? आता मी का डॉक्टर बी बघत बसू का? तुम्ही काय मला एवढे प्रश्न विचार राहिले? हा नाही मला शंका यायला लागली आता तुमच्यावरती. आणि तुझी काय ही भाषा झाली का माझ्याशी बोलण्याची? हा का काय झालं? मी तुझ्यापेक्षा वरिष्ठ आहे ना मग नीट बोल ना माझ्याशी. तू माझ्यापेक्षा लहान आहे. तू हवालदार आहे. होय मी हवालदार आहे. हो मग. म्हणजे माझी बोलण्याची भाषा वेगळी झाली काय? हो मग. पण पोलिसी भाषा मला वाटतच नाही ना. कसं नाही वाटत? नाही वाटत. त्याची लँग्वेज असते. होय. अरे बापरे ज्याची त्याची लँग्वेज असते. नाव काय? कोणाचं? माझं? हा माझं नाव का? हा कपिला देवी. कपिला देवी काय? हा. अरे वा वा. म्हणजे तुमचं नाव कपिला देवी? हा देवी देवी. देवी देवी. हा. वा 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 चांगले चांगले. मग हाताखाली किती तुमच्या कर्मचारी आहेत? माझ्या का? हा मोजले तर नाही आतापर्यंत पण आहे 50. मोजले तर नाही. हा. म्हणजे स्टाफ किती हा सुद्धा माहित नाही? नाही माहिती ना 50. 50 आहे का? हा. मग कोण कोण आहे ते स्टाफ मध्ये? ओ हा. तुम्ही मला असे प्रश्न विचारणार. तुम्ही कोण? मी आहे ना मी हवालदारच आहे. आणि मला तर आता अशी शंका यायला लागली की तुम्ही आहे ना लोकांना गंडे घालताय. हा तुम्ही बघायला होते काय? कारण आहे ना कोणताही पोलीस अधिकारी असू नाही तर हवालदार असू असं जर कोणत्या गुन्हेगाराचे दागिने वगैरे सापडले तर असा आडोसाला येऊन बसत नाही. डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातो. हा आता मी चाललेच होते. माझा पाय मुरगाळला म्हणून मी बसली ना. पाय मुरगाळला का? हो मग. अरे वा चांगला आहे. पाय मुरगाळला. पण या शेतामध्ये यायची गरजच नाही ना. नाही पण मग शेतच त्या लोकांचं आहे म्हणून मला यावं लागलं ना पायी पायी. पण मला असं म्हणायचं होतं हे दागिने जे तुम्हाला सापडले हे कुणाचे दागिने आहेत? काय तपास लागला का? नाही तपास लावू राहिले मी. हा का? चालली माझी प्रक्रिया लावायची. तपास लावायचा आहे. तपास लावायचा आहे अजून? अरे वा. तोपर्यंत दागिने तुमच्या जवळ? हा मग. अरे वा वा वा. किती स्टार भेटले तुम्हाला? मला का? हा 4. 4 स्टार असतात का? अरे वा 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 वा. का नसतात का? हा? नाही नाही आता तर मला आहे ना खरंच वाटलं तुम्ही PSI आहे म्हणून. हो मग विषय का? 4 स्टार वाले का? मग. अरे बापरे. आतापर्यंत मी 2 स्टार वाले बघितले 3 स्टार वाले बघितलेत पण डायरेक्ट 4 स्टार वाले मी अजून ना मोठा अधिकारी बघितला नाही. नाही का? मग आता बघून घ्या. होय. हा. हा याला म्हणजे जगातला पहिला 4 स्टार वाला अधिकारी का? हा बरं येते मी. मला टाइम नाही. खाली बसा. येते मी. कुठे येत आहे? मला उशीर होऊ राहिला ना. मग होय कुठे जायचंय आता? मला चौकीवर जायचंय. चौकीव? कोणत्या चौकीव जायचंय? आमच्या. तुमच्या पण चौकीला नाव गाव आहे का नाही? आहे ना कोणती? महाराष्ट्र खातं. महाराष्ट्र खात्यात ती पोलिसाचं नाव आहे. हा. हा बरं का? पण चौकीला नाव आहे का नाही? आहे ना. एवढे काय विचारपूस करता हो माझी? अय मला चांगलं कळालं बरं का. काय? तुझ्या विरुद्ध आहे ना माझ्याकडे भरपूर तक्रारी आलेल्या आहेत. तुम्हाला माझं नाव नाही माहिती गाव नाही माहिती. माझं कोण तक्रार करणार आहे? होय तुझं नाव आणि गाव पोलीस स्टेशन मध्ये नेल्यावर ऑटोमॅटिक समजून येईल. मीच पोलीस अधिकारी. मला काय पोलिसाची धमकी द्या त्या? होय तुला आता नाही कळणार. मग कसं आहे माझ्याकडे आहे ना सुमन कुटे ती स्वाती कुटे कोण साधी कुठे? कोण सुमन कुठे? आणि पिनू तुंगार
कोण पिनू तुंगार? मी नाही ओळखत त्यांना. येते मी. ज्याचे पैसे घेतले त्याचे इथं खाली थांबायचं, नाही तर कसं आहे बाय माणूस बघणार नाही, समजलं का? आणि टोपी कुठनं आणली? ती का ते आपलं मला युनिफॉर्म भेटलेला आहे. हा काय? हा. छायला टोपी वेगळ्या कलरची दिसती, शर्ट मला वेगळ्या कलरचा दिसतोय. नक्की युनिफॉर्मच आहे ना यो? हा युनिफॉर्म ते आता धुवून कलर गेलाय. का बाजारपेठेतनं भाड्याने घेतलेलं दिसतंय? हा तेवढी तुमची अवकात असेल, माझी नाही. होय, आपली अवकात नाही, आपण रिअल पोलीस आहे. नाही मग आम्ही का फेक आहे का? हा हा. नाही फेकच आहे. हे दागिने घेऊन निघालाय ना, ते आता कुठं जायचं नाही, माझ्यासोबत आहे ना, त्या माणसांच्या समोर यायचं. हा मग काय मग नाही, गोडीतच सांगतोय, गोडीतच ऐकायचं. नाही तर हा गंगाराम हवालदार आहे ना, जेवढा तोंडाने बोलतो ना तेवढा ह्या काठीने बोलतो. हो, असं काही करू नका. मी खरं खरं सांगते. हा. हे बघा, मी काय रिअल पोलीस बिलीस नाही. हे सगळं मी भाड्याने आणले. हा. वाटलंच याच्या तुम्ही अर्धा घ्या, पण माझं काही करू नका. हो, मला 2 पोर आहे. 2 पोरं आहेत? हा. अरे वा, नवरा नाही, नवरा सोडून जाईल बाई दुसऱ्या बाईच्या माग. म्हणजे नवऱ्यानं सोडून दिली का? नवरा कसा ठेवल? हे असं उद्योगधंदा केलं तर नवरा ठेवल का? लागले. होय, हा. नाव काय आहे खरं खरं आता? माझं कपिलच नाव आहे. नाही आव. जसं तू ड्रेस फुकटचा आणलायस ना भाड्यानं, तसं नाव पण हे भाड्याचंच काहीतरी. तुझं खरं नाव सांग मला. कोण भाड्या? कोणत्या भाड्याचं नाव नाही, माझं स्वतःचं नाव आहे. तुझं नाव सांग. माझंच नाव कपिल आहे ना. अय, नीट नाव सांगते का तू? हो, हे बघा, बाय माणसाच्या अंगावर हात नाही उचलायचा. एक लक्षात ठेव, हा गंगाराम हवालदार आहे ना, भले भले गुन्हेगार इथं गंगारामच्या आफुड्यात आहेत ना, टरकत्यात. बाईच्या अंगाला हात लावायचा ना, लेडीज कॉन्स्टेबलला बोलवा. तुम्ही माझ्या अंगाला हात नाही लावू शकत. नाही तुमच्यावर केस करीन मी. नाही तू माझ्यावर कशी केस करते ते मी बघतो. आता आहे ना, मी लेडीज कॉन्स्टेबलच्या तर ताब्यात देत नाही, तुला आहे ना त्या सुमन कुट्याच्या आणि स्वाती कुट्याच्या ताब्यात देतो पहिलं. हो, कशाला उगीच बॉम्बा टाकत त्या. तुम्ही घ्या ना निम्म, मी घेते निम्म. कशाला? पण प्रॉब्लेमच सॉल्व्ह करून टाकू. होय, हा. म्हणजे मी निम्मा घेऊ आणि तू निम्मा घे. विषय क्लोज. अरे वा, तुला काय हा गंगाराम हवालदार काय लाचखोर वाटला का काय? मीच पहिल्यांदा भेटली तेव्हा मला काय माहिती. हा, ओट उभे राहा आणि चल माझ्या सोबत. कुठं? ज्यांचं घेतलंय ना ते सर्व त्यांच्या ताब्यात द्यायचं. हो, असं नका ना करू. हा, कशाला उगीच? अरे तुम्ही असे खोटे रुपये घेता आणि खऱ्या पोलिसांचं नाव बदनाम करता का काय? नाही आम्ही नाही करत नाही करत. अहं. तर मग हे काय केलंय? ते हा, तुम्हाला नाही करणार एखाद्या गरीबाची मजबुरी. होय, तू गरीब आहे का? उठ बर, ओट. मी गरीबच आहे ना मग. बघ, अरे परमेश्वरानं तुला हातपाय चांगले दिलेत. आज रोजानं जरी गेलीस ना 300 रुपये रोज भेटल तुला. त्याच्या कवर जागायचं. कवर जगायचं. मग? मग लोकांचं हरामचं खायचं का? आजकाल दुनियेत ते चालू आहे. दुनियात ते चालू आहे म्हणून ते करतीस काय? मग काय करणार आहे? काय करणार आहे? पोटा पाण्याला कशाची लाज आली? होय, या गंगारामच्या डोळ्यासमोर आहे ना कुठलाच गुन्हेगार लपत नाही आणि तू लपचीला असं वाटलं काय? हा, पहिली टोपी काढती. का? काढ टोपी. का पण? आमच्या पोलीस खात्याला बदनाम नाही करायचं, समजलं का? अहो, भाड्याची टोपी, त्याला भाडं द्यायचं म्हणून घ्या द्या वापरून. होय, भाडं द्यायचंय. तू भाडं द्यायची आता, तू काळजी करू नको. उभी राहा. काढली मी, धरा. काढली का? तुम्ही नका देऊ, ते परत त्या माणसाला द्यावं लागेल ना. सोड, उभी राहा. ते पिशवी द्या इकडं. नाही पिशवी नाही देऊ शकत. पिशवी द्या इकडं. पिशवी नाही देऊ शकत. सगळं बोला पण पिशवी सोडून बोला. होय, बरं तू माझ्यासोबत तरी चल. नाही मी नाही येणार कुठं. कुठं नाही येणार? नाही. तुला आहे ना मग मला बळजुबरी करूनच न्यावं लागेल, समजलं का? होय, पळू नकोस पुढं, सोबत चल माझ्या. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत. तुम्हाला मी आता सांगते, माझा शर्ट सोडा पहिले. तू माझ्यासोबत चल. मी येते, तुम्ही अंगाला हात नाही लावायचं, सोडा लवकर. पळून गेल्यावर मी काय करायचं? अहो, मला इकडे ढाकळत कुठं पळता येणार आहे? चला ना पुढं. नाही माझ्यासोबत चल. शर्ट सोडणार आहे की नाही? ए, मग सोड. आवाज नाही करायचा, पुढं चाल. तुम्ही सोडा चल पहिले. पुढं, तुम्ही सोडा पुढं पहिले. चाल. सोडा. हे बघ, लेडीज जर कॉन्स्टेबल असते ना इथं तर तुझ्या लावण्या बरोबरच जोडल्या असत्या. तुझ्या अंगाची नाही कातडी काढली असती ना तर गंगाराम नाव नसतं सांगितलं, लक्षात ठेव. ए, काय म्हणाले? तुम्हाला कशाला काय म्हणू मी? हा, चालले ना आता गपचूप. हवालदार हा, कोणी कडचा दलिंद्रा. ए, तोंडात नाही एक शब्द बाहेर नाही आला पाहिजे, समजलं का? आम्ही तोंडात बोलू राहिले. अजिबात तोंडात पण बाहेर शब्द नाही आला पाहिजे. मला कसं कळत मी बोलते म्हणून? सगळं कळतं मला. पुढे जाऊ नकोस लय, गप गुमाना चाल. जिथं जिथं ज्यांचं घेतलंयस ना त्यांचं त्यांच्या ताब्यात देऊन टाक. हो, याच्यात माझ्या 2 डायमंडच्या बांगड्या त्या माझ्या आहे, पण त्या तुझ्या असल्या तर तुला मिळतील. माझ्याची. तुझ्या असल्यावर समजेल ते पुढे. गळ्याची शपथ माझ्याची. पुढं चाल म्हणतोय ना.
यायला कधी त्या पोलीस चौकीची पायरी चंगेल नाही आपल्याला कधी त्याचा अनुभव नाही. आणि याचं नाव सांगून यानं 12,000ला बुच्चान लावलं. वरून त्या मॅडमना माही चाई नाही काढून नेली. यायला 15-16 हजाराला पिण्या जाग्यावर झोपला ना. एक तर आपण मळ्यात काम करू करू माणूस थकत. काय बाई असा पस्तावा आईला पार डोकं जाम झालं. नको नको मग. काय रे पिनू काय बसलाय पशिताप करीत? आई बस 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 दोघी आल्या का? आले बाबा. कुणी गेल त्या इकडे? तू का बरं तोंड जोडीत होते? अहो तू आणि जोडीत होतो म्हणजे वहिनी काय सांगा ते आता सांगाय गेलं तर पांगत. माझ्या काही ना वावरात एक बाई आली. इन्स्पेक्टरी नव्हती ती बाई आली. मी नेमकं आवतापाई उभं होतो. मला म्हण इकडे गेलो बा आणि म्हण ते लोकांचे बांध कोरितो का मला म्हणलं का हो मी का हो बांध कोरला खरंय का नाही? हो बरोबर आहे. म्हण कोरला नाही चाल म्हण तुला पोलीस स्टेशनला नेते. अरे बापरे. मग म्हण काय हा बांध म्हणला अहो आमचा चुलता आहे तो भीम्या त्यानं कोरेले हा. मी कधीच म्हणलं बांधांना पावडही लाईत नाही. आणि ती कंप्लेंट कोणा दिली? ती ह्या भीम्याने दिली मा चुलत्यानं. असं बर काय ती इन्स्पेक्टर मॅडमने ना ती म्हण तुमच्या चुलत्यानं तुमच्यावर केस केली म्हणलं ठीक आहे. मग म्हण चला पोलीस स्टेशनला. म्हणलं आम्ही कधी पायरी येऊन गेलो नाही नका नेऊ इकडे काय असेल ते मिटून घ्या. मग माझ्या खिशात वहिनी 12,000 होते आणि गळ्यात चाईन होती. तेवढे ते मॅडमला देऊन टाकलं. मग जाग्यावर मिटून घेतलं. आणि ती गेली तर काय त्याचा बेपाताव. मग रे मग काय गेली निघून म्हणून ते तोंड आणीत बसलो होतो इथं. त्या आपल्याला फसवलं ना तिची इन्स्पेक्टर असेल. बाई तिनं तर आम्हाला लय हे केलं बाबा. अशी गॉगल बिगल घाली. हा पातळशी अशी. हा जुंगली तरी तिला मी म्हणले ही नवीन बाई आली तर ती म्हणती माही कालच बदली झाली. हा मलाही तेच म्हणली. आणि नेटके चांगल्या दिवशी तो भाऊजाईला डाक केले. ते काय झालं माहिती का पिनू भाऊ आता टमाट्याचे पैसे झाले ना. हा तुम्हाला चांग झालं. तर मी त्यांच्या मागे लागले होते मला राणीहार करून द्या मला पोत करून द्या. आता सगळ्याच्या गावामध्ये पाहते मी राणीहार पोत. मग मला नको का? मी आत्यांच्या कानावर टाकलं. मग आता म्हणे आता टमाट्याचे पैसे झाले मग चल तुला राणीहार करते पोतही करते. हा म्हणजे पैसे गुंतूनच टाकले. आत्यांच्या ओळखीचा दुकानदार आहे त्याच्याकडे गेलो आणि 5 तोळे सोनं केलं आम्ही. तुम्ही का? 5 तोळे 5.5 लाखाचं केलं. हा बर. आणि ते आणलं नाही तर लगेच घालून पाहते नाही तर लगेच मॅडम दारामध्ये उभी म्हणे ते चोरीचं सोने. तुम्ही कुशाल काढून दिलं? खुशाल नाही काढून द्यायचं. ये तिची मस्त विचारपूस केली. ती म्हण मी कालच आले तो एक चोर आहे आणि तो त्याला कमी भावामध्ये देतोय आणि तो डबल पैसे करतोय. म्हणले बाई असं तर कधी झालं नाही. मग आखा आयुष्य गेलं ते सोनं करण्यामध्ये. तो तोंडावरचा माणूस आहे लांबचाही नाही. आता माझ्याजवळ एवढे बिल आहे. तसं नाही झालं आई. या बाई नाही ना कपडे बिपडे घातले बरोबर ज्याला बोलली त्या कसं माणसाला तशीच गमत झाली. आम्ही ना बोललो नसतो आता डेंजर आहे मी डेंजर आहे बोललो नसतो. पण त्यांनी धमकी दिली म्हणे ज्याने चोरीचं सोनं विकलं ना तो पण गुन्हेगार आहे आणि ज्याने घेतलं ना तो पण गुन्हेगार आहे. ती म्हणे तुम्हाला पाठवू का खडी फोडायला. मग त्याच्यामुळे काढून दिलं. म्हटलं नको बाबा. ना उलट पालट बोलायला लागली ना म्हणून. नाही तर मी काय डरत आहे तिला. अहो तुम्ही 15-16 हजार रुपये गेले तुमचे एवढे 5.5 लाख रुपये गेले. अहो तुम्ही किती हाल करीत असतील. त्या पोलीस स्टेशन मध्ये गेले ते पोलीसवाले म्हणे अशी मॅडम आमच्याकडे नाही येईल म्हणे बदली होऊन. नाही ना? नाही. अहो मग ही खोटी मॅडम असल. आणि काय झालं माहिती का त्यांनी ना ती लिस्ट दाखवली मला त्याच्यामध्ये तुमचं नाव होतं म्हणून तुमच्यापर्यंत आले मी इकडं. असं आहे का? बर का वहिनी तुम्हाला सांगतो मला जेव्हा कळालं ना मी सुद्धा कंप्लेंट दिलती. मग बरोबर ते यादीला नाव असेल. ते यादीला तुमचं नाव होतं. मग असे ना आपल्या गावातले लोक आहे ना 20-25 जण होते. बाई पण एवढे लोक गप्प बसले कसे काय? मी म्हणते एकाचं झालं 2चं झालं आज 10 मानल्यावर एवढे कसे काय ते नाही लक्षात नाही आलं. लक्षात यायला पण मग एखाद्यानं तरी चालाकी करायला पाहिजे ना. नाही ना हो आई ती मॅडम अशी टनाटन होती दिसायला.
उंच लंब होती ती बोलण्याची त्यात काय होती अरे बर का थोडं पिण्या पण ऐकत नव्हती ती मॅडम नाही हो मी तिला काय करून बोलायची मी तिला काय म्हणले माहिती का ती म्हण मला पुढे अजून 2-3 घरं घ्यायचे हे मी तिला काय म्हणले तुला पुढचे 4 घरं घ्यायचे इथं जाईन पोलीस स्टेशनला हा हा तुम्हाला पोलीस स्टेशनला जमा करायचंय ना मग तवर तिकडं राहीन तुम्ही तिकून या आणि तुम्ही जमा करा मग ती म्हणते नाही तुम्हाला खडी फोडायला जायचंय का हा म्हणजे ती दमत देऊन गेली दम नाही वरून आम्हाला एकरी सुटली ऐकत ती बाबा हो आत्या तीच मॅडम आहे का तर येऊ राहिली हा हीच आहे पाय बोचाड बोकी हेच आहे का ती येच साहेब बसा कुठं साप पाडली व तुम्हाला सापडली चांगली सापडली ती आता तिचं तोंड पहा ना आता कसं झालंय अय भटक भवाने माझ्या दागिने दे चल अय नीट बोल पाहिली का कशी बोलत अय, खाली शेप पडलेली करायचा. शेंग तिला सांगा ना मग हा ज्यांचे दागिने घेतलेस ना त्यांना पहिले दागिने दे हा माझे कष्टाचे होते थांब थांब चोरी तू करीत जाईन वरून आमच्या बायांना दम देत जाय तू गपगुमान मार दागिने देते का तुला येतेच मी उलटी पलटी करू हा समजलं का हा किती केलं तर त्यांचं सोनं नाणं लुटलंय अहो साहेब ती 1 सेकंद सुद्धा दम काढी ना तिला मी काय म्हणले त्यानं चोरीचं घेतलंय आणि तुम्हाला हे केलंय ना तर तिला मी म्हणले ती पोलीस स्टेशनला जाऊन तिथं उभी राहीन तुमचे पुढचे घर घेऊन येतो बरं त्यांचं आत्या, तुम्ही बाजूला वा मला पाहू दे या भवानी का थांबा, थांब, थांबा. थांब, थांब. दागिने आण. नीट बोला भावाने जाडे मला बी बोलता ए, येतं. ए, अय, काय मला हे नको समजू अय, शे शांत शे उभं राहायचं समजलं का थांबा ती ना गप्प बसा हा हो साहेबांना ती बाबू डेअरिंग पाय त्याच्यावाली चोर तो चोर मोर याला म्हणते हा. मग दागिने दे पहिले चल इकडे त्यांच्या दागिने त्यांच्या तर दे माय 12,000 काय रुपये लुटला दे असं बाई म्हणजे तुझे 12,000 रुपये घेतले होते माझे 12,000 रुपये आणि गळ्यातली चाई नाही का? पैसे ह्याच्यात तर काही मला दिसेना झालेत आपा पैसे कुठे तिच्या आहेत? खिशात हाय हाय हा पैसे दे आणि हे दागिने तुमचेच आहेत का सर्व व्यवस्थित काय? बघून घ्या नाही बाबा आमचेच आहे तिनं लय म्हणजे बाजूवाल्याचे बाकीचे त्यांचे 2च आहे कोणच्या नाही. बाजूवाल्याचे आमचे तुमचे डाग जेवढे आम्हाला असतील ओळखू दागिने. येते पाहून थांबा, घे. हो, त्या मी पावते माय डाग हा जेवढे तुमचे आहेत तेवढे काढून घ्या दागिने बरोबर आहे या बाय या पिण्यानं कष्टावर कमेले तेवढं भेटलं कष्टाचं फळ चोराव मोर झाली बाई चोराव मोर हो आत्या हे खाली या बांगडी बाईने पडली. किती सोनं चोरले ती चोरलंय पाहिलं हो साहेब हो हं? हो बाई, इथं बाबू बांगडी पडली बघा किती मग जणायला दाखवा लुटीत कसं असं निघून. हा मग आता तिला गाय झाली शांत उभी राहा साहेब हिला सोडायचं नाही अजिबात तिला नाही जन्म ती आम्हा- बघायला लावली आम्हाला पण नाव गंगाराम हवालदार सांगणार नाही ती आम्हाला खडी फोडायला येत होती ना आता तिला खडी फोडायला लावा. हा आत्या असं धरा हो घे घालून हे बाई ती माई पोते ती आपल्याला खडी फोडायला येत होती ना आता तिला खडी फोडायला होती चांगली म्हणजे तिला समजन गरीबाचा हरामाचा घ्यायला कशी लाज वाटत नाही तिला अगं बाई पण तू एवढी दडी दाखट बाई तू पुढं निंदाय खुरपा जायचं का याचे डंगडे करी ती झाली चोराव मोर तिच्या हातापाया वारं जायला असं कसं ती- आहे माहितीये का हं? ह्याला चुकीचे तुम्ही गुन्हेगार आहेस लक्षात ठेवा काय चुकीचं आहे साहेब तिनं किती आम्हाला पटून पटून सांगितलंय माहिती का अहो किती जरी पटवून सांगितलं तरी एक लक्षात ठेवा कोणताही हवालदार येऊ अथवा अधिकारी येऊ त्याला त्याची आयडी मागितल्याशिवाय तुम्ही कसा विश्वास ठेवता अहो पण एवढी खेळवण बाई बघितलीच नाही खेळवण मग हिनं लय ना खेळावलं आम्हाला असे 25 जण आहे हो नाही नाही मला माहितीये गावात हिच्या विरुद्ध आहे ना बरेच जणांनी तक्रार दिली पाहिलं बोटाला थुका लावून गेली बाई टपक्या नाही नाही चांगली थुका लावायला तर तरबेज आहे ती मग पण तिला आहे ना आता तिला कुठं तोंड माहितीये? वर करायला तरी जागा राहिली का पाय ना बरं तुमचे दागिने घेतले का काढून हे बाई ही पोत होते ना हार राणी हार होता बस तेवढंच होतं ना हा मग बाकीचे दागिने द्या इकडे सर्व हे कोणाचं आहे ते नका आम्हाला कोणाचं फुकाटचं तिनं केलं फुकाटचं गोळा आम्हाला नका नाही हे आहे ना हा. मी आता पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातो आणि एक काम करा संध्याकाळी पोलीस स्टेशन मध्ये यायचं ह्याच्या विरोधात तक्रार लेखी तक्रार द्यायची हा मग ही कशी जेलमध्ये यायला खडी फोडायला पाठवतो ना ते बरोबर बघतो मी मी येऊ का हो साहेब हा तुम्ही पण या तक्रार द्यायला पण ये. हा मी येतो ना आत्या हा. आपल्याला खडी फोडायला पाठवणार होते आता स्वतः चालली खडी फोडायला जाऊ दे मोर दे तिचा वव दे जाळा आता चला तिची आपण ना घरी 100 बदली चला आपण चला या तुम्ही बाई सगळं कर असं कोणाला लोबाडू नको आम्हाला लई ना काळजी पडली होती साहेब चांगले भेटले देवासारखी बाई तुम्ही खाली भेटले आता वर नका भेटू
आणि लोकांना लुबाडायचे धंदे सोडून द्या. लोक पाणी पाऊस पडा ना तर लोकांच्या तोंडचं पाणी पळालं आणि तुम्ही लोकांना याला त्याला लुबाडाय निघाल्या. अरे चोरा मर वा बाय बाय करती. लाज कुठं ठुली लाज. जातो का आता? अय, बाई फिरून बोलती पाव. आवाज खाली. चोरी करायची आणि वरनं त्याला दम द्यायचा आणि उलट बोलायचं का? हा अरे वा काय चुकीचा म्हणलाय तो चोरावर मोर. हायला त्यालाच लुटायचं आणि वरनं त्यालाच बोलायचं वय. अय पुढं कुठं हळूहळू पाय निघालाय. पायाला कळ लागली माझ्या, लय चालले मी आज. हा ही काठी बघितली ना पायाची कळ ऑटोमॅटिक मान्य निघल. लागते. हा मान्य लागत त्या काय. नाही लागत ना. पोलीस स्टेशन मध्ये गेले ना छडी लागे छमछम आणि विद्या येई गमगम. आमच्या पोलिसाचा पण पट्टा बरोबर तसाच बोलतो. मग चल तुला आहे ना जेलमध्ये खडी फोडायला नाही ना पाठवली तर नावचा गंगाराम सांगणार नाही. तू किती जणांना असं लुटलं होय ग. आज तुझा आहे ना पूर्ण दिवस आहे ना या गावाला लुटलायस ना तू तेवढाच पूर्ण पंचनामा करून घेतो. ताब्यात दिलंय मी. नाही बघ अजून कुणाच्या इथं तू लुटलं होतंस ते सर्वांची घरं दाखव मला. काय चल पुढं. अरे गंगाराम हवालदार म्हणतात मला, समजलं का?